तुम्ही घर खरेदी करता, बिल्डर म्हणतो घर तयार आहे, ताबा घ्या, पण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजेच OC अजून मिळालेली नाही. अशावेळी तुम्ही घराचा ताबा घ्यावा का? OC नसतानाही बिल्डर जबरदस्ती करू शकतो का? आणि जर तुम्ही नकार दिला तर तुमचे पैसे अडकतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. कारण या प्रश्नाचं उत्तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट दिलं आहे. सगळ्यात आधी हा निर्णय काय आहे ते बघूया. अलीकडे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला यासंबंधी. न्यायालयाने असे स्पष्ट केले, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे ज्याला OC असे सामान्य भाषेत बोलतो आपण, ते मिळाल्याशिवाय बिल्डर घराचा वैध ताबा देऊ शकत नाही आणि ग्राहकाला OC शिवाय ताबा स्वीकारण्यास भाग सुद्धा पडता येणार नाही. मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. सगळ्यात आधी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे OC म्हणजे काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या प्रेक्षकांना OCचा अर्थ माहीत नाही, ती का महत्त्वाची आहे हे माहीत नाही, यांसाठी आज आपण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे काय हे पाहणार आहोत. OC म्हणजे स्थानिक प्राधिकरणाने दिलेला अधिकृत दाखला की इमारत मंजूर नकाशानुसार बांधली गेलेली आहे. तसेच इमारत बांधताना बांधकाम निर्णयाचे सर्व पालन झालेलं आहे. तसेच इमारत राहण्यासाठी सुरक्षित आहे. OC शिवाय इमारत कायदेशीरदृष्ट्या रहिवासी वापरासाठी पूर्णपणे मान्य होत नाही. सुप्रीम कोर्टाने निकालात स्पष्ट केले, OC नसताना ताबा देणे म्हणजेच ती सर्व्हिस अपूर्णच आहे. हे ग्राहकाच्या दृष्टीने डिफिशियन्सी इन सर्व्हिस आहे. बिल्डर खरेदीदार करारात काहीही लिहिलं असलं तरी कायद्यापेक्षा कोणताही करार वडचढ ठरत नाही. ग्राहकांना OC शिवाय घर स्वीकारण्यास भाग पाडता येणार नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने या निकालात सांगितले. आता त्या ग्राहकाला कोणत्या कायद्याअंतर्गत संरक्षण मिळू शकतं? तर पहिला कायदा आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. जर बिल्डरने योग्य सेवा दिली नाही तर ग्राहक तक्रार दाखल करू शकतो. OC नसताना ताबा देणे म्हणजे सेवेतील त्रुटी मांडली जाऊ शकते. त्यानंतर दुसरा कायदा आहे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016 म्हणजे रेरा कायदा. रेरा कायद्याअंतर्गतही बिल्डरला प्रकल्प पूर्ण करून आवश्यक प्रमाणपत्रे मिळवणे बंधनकारक आहे. OC मिळाल्याशिवाय पूर्ण ताबा देणे शक्य नाही. जर विलंब झाला तर काय? सुप्रीम कोर्टाने सांगितले, बिल्डरने OC मिळवण्यासाठी प्रयत्न करणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास ग्राहकांना व्याज मिळू शकते. मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाईसुद्धा मिळू शकते. वाढीव खर्च, उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी वाढ झाली असेल तर तीही मिळू शकते. तसेच वाढीव खर्च भरपाई म्हणून सुद्धा मागता येते. आता अशा वेळी अनेक बिल्डर काय म्हणतात, घर तयार आहे, तुम्ही राहायला सुरुवात करा, OC नंतर मिळेल. पण आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, OC आधी, ताबा नंतर. या निर्णयाचा थेट फायदा कोणाला होणार आहे? जे फ्लॅट खरेदीदार आहेत, प्रकल्पात अडकलेले ग्राहक आहेत. OC न मिळाल्यामुळे त्रस्त जे काही बिल्डिंगचे रहिवासी असतील त्यांना याचा दिलासा मिळणार आहे. आता ग्राहक अधिक आत्मविश्वासाने बिल्डर विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात. जर तुम्हाला OC शिवाय ताबा देत असतील तर काय करावे? बिल्डरकडून लेखी OCची मागणी करा. रेरा वेबसाईटवर प्रकल्पाची स्थिती तपासा. ग्राहक मंच, रेरा प्राधिकरण यांच्याकडे तुम्ही तक्रारसुद्धा दाखल करू शकता. करारातील एकतर्फी अटींना घाबरू नका. एक महत्त्वाचा मुद्दा, अनेक करारांमध्ये असे लिहिलेले असते, OC न मिळाल्यास खरेदीदार जबाबदार राहील किंवा OC नसताना ताबा घेणे बंधनकारक आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की अशा अन्यायकारक अटी ग्राहकांवर लादता येत नाहीत. OC ही फक्त एक औपचारिक कागदपत्र नाही, तर ती घराच्या वैधतेची हमी आहे. OC शिवाय घराचा ताबा म्हणजे कायदेशीर जोखीमच आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ग्राहकांना जबरदस्ती करता येणार नाही. बिल्डरने अशा सर्व प्रमाणपत्रे आधी मिळवावीत आणि मगच ग्राहकांना ताबा द्यावा. जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर OC तपासाशिवाय कधीही ताबा घेऊ नका. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि मित्रांनो, प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. तर तुम्हाला कोणती कायदेशीर अडचण असेल तर तुम्ही कायदेशीर सल्ला वकिलांकडून घेऊ शकता. धन्यवाद.